मंगेशकर परिवार हे महाराष्ट्राचं भारताचं एक भूषण आहे। त्यांच्यावर सर्वच लोकांनी सर्वच काळातील सरकारने त्यांचा आदर केलेला आहे, सन्मान केलेला आहे, संस्कृती योगदान मान्य केलं आणि सदरू दवाखाना बांधत असताना सर्वच पक्षांनी सर्व सरकारने त्यांना मदत केली आहे। नेहरूजींनी ये मेरे वतन के लोगों कवी प्रदीपचं गीत गायल्यानंतर, लताजींनी गायल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले। त्यांनी लताजींना त्याच वेळेस त्या ठिकाणी बोलून सन्मानित केलं। तेव्हापासून तर जमीन देण्यापासून दवाखाना सुरूपर्यंत सर्व हे केलेलं आहे। मी भिसे परिवाराच्या कुटुंबाची भेट घेऊन आलो। 5.5 तास एक मातृत्वासाठी असुसलेली महिला, तिच्याशी केलेली वर्तणूक, तिच्या परिवाराशी केलेली वर्तणूक, त्यांचं होत असणारा रक्तस्राव, यातून झालेला बळी, हा सर्व हृदयद्रावक आहे। आणि या हृदयद्रावकमध्ये त्या दवाखान्याची पहिली घटना नाही, पैशासाठी अडवल्या जातं अशा तक्रारी सातत्याने त्या ठिकाणी येत आहे। धर्मदाय दवाखाना असताना मोफत उपचार अभिप्रेत ते कोणालाही होत नाही आहे, मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आहे। आणि असं असताना जे डॉक्टर घ्यायचं आहे यांची बाजू घेत असताना ते केळकर तिथले जे डीन आहेत ते म्हणतात राहुल केतू त्यांच्या डोक्यात आले आणि म्हणून त्यांनी 10 लाख मागितले। इतकं बेजबाबदार विधान डीन देत आहे। त्याचे CCTV जप्त करावेत, त्याचा CDR जो आहे, त्या भिसे जे आहेत त्या मृत महिलेचे पती की फोन लावले, फोन का नाही उचलले आणि गुन्हे दाखल व्हावेत, ते गुन्हेही दाखल करत नाही। सरकार त्याची पाठराखण करते आणि मंगेशकर परिवाराला चांगलं काम करण्याकरता त्या ठिकाणी दिलेली सर्वच पक्षांनी त्या ठिकाणी केलेली मदत जी आहे, किंबहुना काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी केलेली जी मदत आहे त्यातून उभा दवाखाना तो राहिला। त्यामुळे मत कोणतं असेल काय असेल त्यापेक्षा प्रासंगिक काय आहे, त्या प्रासंगिकमध्ये मंगेशकर परिवाराची चुप्पी ही फार कर्कश आहे। त्या संदर्भात माफी मागत नाही। त्या भिसे परिवाराच्या सांत्वनाकरता मंगेशकर परिवारातील कोणीही गेलेलं नाही, तिथले खासदार मंत्री आहेत तेही गेलेले नाहीत आणि मंगेशकर परिवार माफी मागत नाही, चौकशीवर म्हणत नाही, अनियमितता दूर करू म्हणत नाही, काहीही बोलत नाही। त्यामुळे त्यांची या संदर्भातली जी चुप्पी आहे ही फारच कर्कश आहे, ही अमानुष आहे। मी ही टिप्पणी यावर करतो।